बायको अन्न करता मिली, परमार्थ नाही कमी झाला. कोपला पाटील गावीची ही लोक आता माझा भिक कोण, गावातला पाटील कोपला देवा माझ्यावर, पण परमार्थ तुझा कमी नाही केला. मग एवढं तुझं चिंतन करून, एवढी तुझी साधना करून, एवढ्या तुझ्या वाऱ्या करून दिवसांदिवस तू माझ्यापासून काय चाललाय, दूर चाललाय. काय चाललाय, दूर चाललाय. आणि दूर चाललाय त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबरायच्या अंतकरणामध्ये दुःख आहे. पण कशामुळे दूर चाललाय, त्याचं कारण आहे फक्त जाळ. ही जगद्गुरु तुकोबरायच्याच अंतकरणाची परिस्थिती असं नाहीये महाराज. निळोबरा एका गवळणीमध्ये, गवळणीच्या अंतकरणाची सुद्धा हीच परिस्थिती. तेव्हा तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलं, किती गोड प्रमाणे पहा. याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो तेरे नायाक, याचे लागी वो तेरे नायाक, याचे लागी वो अष्टांगाची योग, याचे लागी वो माध्यमातून देवाचं वर्णन करत असताना देवाला सांगता, हे देवा काय नाही केलं मी तुझ्यासाठी. याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो केले नानायाग, याचे लागी वो अष्टाधियोग, याचे लागी वो विषयाचा त्याग. बरं हे एका जन्मात नाही केलं देवा, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. एवढ्यावर थांबल्या गवळ नाही देवा. ए कृष्णा काय केलं आम्ही तुझ्यासाठी आई. याचे लागी वो मंत्र जप केला, याचे लागी वो वेदांत पाहिला. तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायचा आहे. बंडखोरी केव्हा होती माहिती तुम्हाला. आता राजकारणात जशा बंडखोऱ्या चालू आहे तशा परमार्थात सुद्धा बंडखोरी झालेली. पण जगद्गुरु तुकोबराने बंडखोरी केली पांडुरंगासाठी. कोणासाठी केली, देवाला सुद्धा तुकोबराय धमकी देतात, अबे हे देवा एवढं सर्वस्वाचा त्याग, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य, हरिभजनी हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. एवढं तुझं चिंतन करून जर तू आमचं ऐकत नसत, ऐक माझ्याकडे बघ, हे जे तुझं एवढं वजनात लोक येतात, एवढे आता 20-25 लाख लोक तुझ्या दर्शनाले, अभि तू काय लायकीचा आहे माहिती आहे आम्हाला. अभि तू दिसायला एक नंबरचा काळा आहे ना बे, तरी आम्ही लोकांना काय सांगतो, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अभि दिसायला काळा आहे तू. तू म्हणशील मी लय मोठा उद्योगपती, अभि चोट्टा आहे तू, चोट्ट्या चोट्टा आहे ना तू. चुरा चुरा कर माखन खाया गवळणी का आनंद कुवर कन्हैया. अरे तू चोट्टा असून सुद्धा कीर्तनातून आम्ही लोकांना काय सांगतो माहितीये का, उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोडी गरजताती वाडे. मग एवढं तुझ्यासाठी करतो काय आम्ही. तुला काही तिकीट थोडं मागतो काही विधानसभेचं, तुला का लोकसभेचं तिकीट मागतो काही नाही. आमची एवढीच इच्छा आहे की तू आमच्या जवळ राहावं, तुझी कृपा आमच्यावर व्हावी. आणि जर असं तू करत नसेल तर तू कोबरा देवाला धमकी देतात, आमुची या भावे तुझं देव पण ते का विसरून राहिलासी समर्थाशी नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून या. या अभंगाचा शेवट खूप गोड आहे. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आता आलो खांडावर. आता ठरून आलोय बरं, आता तुझा कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार. एक घाव दोन तुकडे, आता तुला आम्ही भेटणार नाही. तुका म्हणे आता आलो खांडावरी. आणि अपेक्षा काय, प्रेम देऊनी हरी रुजवावे. देवा बाकी काहीच अपेक्षा नाही तुझ्याकडून, आम्ही फक्त प्रेमाची अपेक्षा करतोय. गवळणी सुद्धा देवाला सांगता, देवा याचे लागी वो मंत्र जप केला, याचे लागी वो वेदांत पाहिला. देवा तुझ्यासाठी वेद वेदांताचं अध्ययन केलंय, तुझ्यासाठी मंत्र जप केलाय देवा, हे फक्त तुझ्यासाठी. त्याच्या बदल्यात तू आम्हाला काय दिलं रे पांडुरंगा. काय मोकलिले वनी सावधानी विधिले
मग गवळणी आक्रोश करायला लागल्या आणि त्या आक्रोशाचं वर्णन तुकोबराय करतात. कान्हया सांगतात. काय मोकलीले वनी येच वरी होता सांग लपल द्या, काही अपेक्षा नाही, आमची एवढीच अपेक्षा आहे. अब तो आजा सावरिया रे, आजा सावरिया रे, हो मैंने छोड़ दिया ए जग सारा, मुझे ना मिला बंसी वाला, अब तो आजा सावरिया रे, आजा सावरिया रे. गवळणीच्या अंतकरणाची जी परिस्थिती तीच माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या अंतकरणाची परिस्थिती. तुकोबराय सांगतात एवढं चिंतन करून दिवसांदिवस तू माझ्यापासून दूर चाललाय आणि त्या दूर जाण्याला कारण फक्त जाळे. जाळं कळतं का तुम्हाला? मच्छीमारी माशी पकडण्यासाठी धरणावर घेऊन जात त्याला काय म्हणतात? जाळच म्हणतात. आदिवासी समाजाची काही मंडळी आहे ते हरणी पकडण्यासाठी काही प्राणी पकडण्यासाठी जंगलात लावल्या जातं त्याला काय म्हणतात? जाळच म्हणतात. पण जे जाळं तुमच्या डोक्यात ते जाळं माझ्या डोक्यात ते जाळं मला तुम्हाला सांगायचं. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय? ममत्व. आणि तुम्ही आणि मी जे दुःखी आहोत ते ममत्वानच आहोत. गोकर्ण आणि भागवतामध्ये आत्मदेवाला जो उपदेश केलाय, पिताश्री देहेस्तिमौ श्रुद्रेभिमतीं तेजत्वं जाया आशुता दिशु सदा ममता विमुंच पश्चा निशम जगदी दक्षिण भंग निष्ठम वैराग्य राग रसिको भो भक्ती निष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते ममत्व सोडून द्या. करू काय? धर्मं भजस्व सततम तेजलोक धर्मान. जा जंगलामध्ये जा आणि देवाचं काय करा? चिंतन करा. नाही संस्कृत कळालं तर मराठीत एकदम सोपं आहे. माया विगणे भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे. ममत्व माणसाला किती दुःख देतं एक प्रॅक्टिकली उदाहरण सांगतो. माईकवाले दादा, तुमचं नाव काय? शंकर दादा. एकदम सोपा प्रश्न आहे, अजिबात काही घाबरू नका, मी तुमचा अपमान करणार नाही कारण तुम्ही माझे भाऊ आहात. आहे का? शंकर दादा, हा माईक सजीव आहे का निर्जीव आहे? हो, निर्जीव आहे. आता कीर्तन संपलं, तुम्ही सर्व मंडळी जेवायला बसले, आम्ही गुणीजन महाराज मंडळी सगळे निघून गेलो आणि शंकर दादाने हा माईक जर 4 महिने म्हणजे चातुर्मासाला जर इथं ठेवला तरी पण हा बिचारा इथून हलणार. याला काही घेणं देणं नाही ना. याला शंकर दादाशी घेणं देणं नाही, त्याला महाराजाशी घेणं देणं नाही, त्याला वादकाशी गायकाशी, कारण त्याच्याकडे कोणतीच स्थिती नाहीये. तो जड आहे ना. 4 महिने जरी इथं ठेवला तरी त्याला दुःख होणार नाहीये. पण आता कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर एखादा व्यक्ती माझ्या दर्शनाला आला आणि त्याच्याकडून हा माईक पडला. पडू नाही तसं पण पडला. पडल्यानंतर पुढचं हे टोकन फुटलं. मॅकॅनिकलनं खर्च 3000 रुपये सांगितला. किती सांगितला? 3000 रुपये. उदाहरण किती गोड आहे पहा. मग मला एवढंच प्रश्न विचारायचा शंकर दादा की दुःख माईकला झालं का तुम्हाला झालं? दुःख कोणाला झालं? शंकर दादाला. शंकर दादानं काय केलं? फक्त एक गलती केली की शंकर दादा एवढंच म्हणले की हा माईक कोणाचा आहे? काय म्हणले शंकर दादा? हा माईक कोणाचा आहे? तुम्ही जिथं माझं म्हणसाल तिथं दुःख सुरू आहे.
तुम्ही मग आता निर्जीव माईक पडल्यानंतर जर सजीव शंकर दादाला एवढा त्रास होत असेल, सजीव बाईक आजारी पडल्यावर माधव किती ताण होत असेल माणसाला. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे नि घरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे. तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुःखच दे, नको त्या गोष्टीला आपण आपलं म्हणतोय महाराज, बरोबर आहे का नाही. आणि नको त्या गोष्टीला आपलं म्हणणं म्हणजे जाळ, आणि ह्या जाळ्यामुळे तुमच्याही जीवनामध्ये दुःख आहे आणि त्याच जाळ्यामुळे माझ्याही जीवनामध्ये दुःख आहे. मग तो कोबरा देवाला सांगतात, ओ देवा, हे ममत्व रूपी अंतकरणातलं जे जाळ आहे, बरं पांडुरंग परमात्म्याला सांगतात, पांडुरंग ऐक ना, ओ देवा ऐका ना, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवून देवा, एकदा मला या दुःखातून मुक्त कर. पहिला प्रश्न असा निर्माण होतो, तुमच्या जीवनातलं दुःख आणि साधू संतांच्या जीवनातलं दुःख वेगळे. साधू संतांच्या जीवनामध्ये दुःख जरी झालं तरी कोणतं होऊ शकतं, काही मे उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान, पुसाविसी हिची वाटे जे जे भेटे, देव कृपा करील मज काय लाज राखील. नाटाच्या अभंगामध्ये तो कोबरा एका ठिकाणी साधू संतांच्या अंतकरणातली तळमळ व्यक्त करत असताना सांगतात, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हिची तळमळ, तुका म्हणे नाही आपले बळ, जेने फळ पावेन निश्चयेसी, काही हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल हे वर्म, मनोनी श्रम वाटतसे, मनोनी श्रम वाटतसे. साधू संतांच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते फक्त भगवंताची कृपाभाव म्हणून. तुमच्या आणि माझ्या दुःखाचा काय विचार करायचा महाराज. राजा दुखिया प्रजा दुखिया, सगळे राजे असे टेन्शन मध्ये सध्या, कारण लोकसभेचा निकाल लागल्यामुळं त्याच्यात आज बरं तेव्हापासून आता विधानसभेची तयारी चालू आहे. प्रत्येकाची धाक धूक धाक धूक धाक धूक. आता राजकारणालाही कळलं की समाज कोणाचा ऐकत नाहीये, बरोबर आहे का नाही. जो काम करल त्याच्या पाठीमागच समाज उभा राहील. नुसता शायनिंग मारल अशा चांगल्या चांगल्या लोकांना त्यांनी त्यांची जागा दाखवून दिलेली. मग ज्या देशाचा राजा दुःखी त्या देशाची प्रजा कशी सुखी राहिलो, अजिबात नाहीये. ज्या देशाचा राजा दुःखी आहे त्या देशाची प्रजा कधी सुखी राहू शकत नाही. आणि ज्या देशाची प्रजा दुःखी त्या देशाचा साधू कसा सुखी राहील महाराज. कारण साधूचं कर्तव्यच आहे, बुडते हे जन न देख विधुळा, येतो कळवळा म्हणून. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले. साधू संतांचा जन्म तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी झालेला आहे. प्रत्येकाचं दुःख भिन्न भिन्न आहे. जे तुम्हाला येते मला नाही, जे मला येते तुम्हाला नाही, पण प्रत्येकाला कोणतं कोणतं दुःख निश्चित आहे. कबीर महाराज सांगतात, कोई तन दुखी कोई धन दुखी, कोई तर दुखी कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. काय काय लोक काय कर पैसा भरपूर आहे पण शारीरिक सुख अजिबात नाही. 5-5 कारखान्याचं चेअरमन करतो देव. किती कारखान्याचं? 5-5 कारखान्याचं चेअरमन करतो, पण चहा पाहिलं की शुगर वाढते. देव म्हणे फक्त खुर्चीवर बसायचं, साखर खायची. देव आहे ना महाराज. देव प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कशी देईल. देवानं प्रत्येकाला कोणाला कुठं कुठं तरी अपूर्ण ठेवलेलं आहे. काही काहीला बुद्धी दिली तर तब्येत दिली नाही, काही काही ना तब्येत दिली तर बुद्धी दिली नाही. काही काही भाग्यवान असे की त्यांना बुद्धी नाही तब्येत नाहीये. 2 गोष्टी एका ठिकाणी कधीच नांदत नाही. सरस्वती माता आणि लक्ष्मी माता एका ठिकाणी बहुतांशी नांदत नाहीये. ज्या ठिकाणी लक्ष्मी माता आहे त्या ठिकाणी वरती डोक्यात नुसते बटाट्याचे, आणि ज्या ठिकाणी सरस्वती आहे त्या ठिकाणी लक्ष्मीची अवकृपा आहे. ठराविक भाग्यवान लोक असे की त्यांच्याकडे लक्ष्मी सुद्धा आहे आणि सरस्वती सुद्धा आहे. लता मंगेशकरांसारखी गायिका परत जन्माला येईल का हो महाराज. 50,000 गाणे त्या मायमाऊलीने गायलेले. 98 वर्षी शेवटचा श्वास घेतला तरी सुद्धा त्यांच्या कंठामध्ये 16 वर्षाचं लेकरू जसा आवाज येत तसा आवाज होता महाराज. सरस्वती होती त्या मायमाऊलीच्या कंठामध्ये. पण जेवढं गाणं होतं सुंदर तेवढं सुंदर रूप होतं का? नाही ना. देवान प्रत्येकाला कुठं कुठं अपूर्ण ठेवलेलं आहे. काही काहीकडे एवढी संपत्ती, बाबा 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 महाराष्ट्र बसून खायला एवढा पैसा आहे, पण संतान नाहीये. जगातले जेवढे काही श्रीमंत लोक आहेत त्यांना कोणालाच पोरं नाही, प्रत्येकाला पोरी आहे. आम्ही काय म्हातारे झालो पोरीचे ना.
दोन्ही वा भाग्यवान आहे ना आपण मग. ज्यांना पुरी ते भाग्यवानच आहे ना. जगातले जेवढे काही श्रीमंत पॉलिटिक्स आहे त्यांच्याकडे पहा, त्यांच्याकडे कोणालाच पोरं नाही, प्रत्येकाला पोरी आहे. काही काहीकडे प्रॉपर्टी भरपूर आहे पण वारसदार नाही. आणि मनमाडच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहते भिकारी, सकाळी खाल्लं संध्याकाळचा मिळणी, पण वर्षाला एक पोरग बी एवढं गुडगुडीत नालीत झोपतं तरी डास चावत नाही त्याला. डेंगूच्या जवळ झोपतो तरी डेंगू म्हणतो याला चावत आपल्यालाच होईल, डेंगूचा डास सुद्धा त्याला चावत नाही. देवाचं गणित आहे ना. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट नाही दिली त्याने. काही काही लोकांच्या घरी जेवण्याचा प्रसंग येतो, आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ, एका वाटीत एकदा हात घातला की त्या वाटीचा नंबर येत नाही. आणि आमच्या शेजारी घराचा मालक बसलो असतो, नुसतं टुळू 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 बस तिकडे पाहिल, रस्साकडे पाहिल. आपण म्हणावं साहेब खाणं, ते म्हणतं छे जमत नाही. डॉक्टरनं फक्त गोळ्याच खायला सांगितल्या, सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी. कोई तन दुखी, कोई मन दुखी. आणि सर्वात जास्त दुखी जर लोक कशा नसेल तर मनानं दुखी. महाराज माझी विनंती आहे, माणसाचं मन थोडं फ्रेश ठेवावं. जळजळ करत नका बसू. तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा, ज्ञानोबराय तुकोबावर विश्वास ठेवा. कोणावर जळले तर फक्त तुम्हाला मुळव्याध होऊ शकतो, फायदा काहीच नाहीये. जळले तर जळून 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 मुळव्याध होईल, याच्यापेक्षा दुसरं काय होणार. त्याचं प्रारब्ध तर काही बदलणार नाही ना. अहो तुमच्या शेजारी तुम्ही 2 जण भाऊ असतो, एका भावाची 5 चक्कर आणि दुसऱ्या भावाची 5 चक्कर. एका भावाला एवढा चांगला कांदा होतो आणि दुसऱ्याचा कांदा नुसतं ते पाकळीच असतो, जळून घेतो. मग आता शेती एक आहे, एकाच बापाची प्रॉपर्टी, विहीर तिचे, पाणी तिचे, मग याचं जळतं आणि याचं का होतं, त्याच्या प्रारब्धात धन आहे. बरोबर आहे का नाही. हे बघा, प्रत्येकाकडे मोबाईल आहे का नाही. त्या मोबाईलमध्ये 3 ऍप्स आहे, एक इंस्टाग्राम आहे, एक फेसबुक आहे आणि एक व्हॉट्सअप आहे. तुमच्या 3 ऍपचा एक स्वभाव, सकाळी उठल्यानंतर आपण एखाद्याला म्हणा गुड मॉर्निंग दादा, तो तुम्हाला म्हणतो गुड मॉर्निंग दादा. आपण म्हणा जय हरी दादा, तो म्हणतो जय हरी दादा. आपण त्याला म्हणा हॅपी बर्थडे दादा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तोही तुम्हाला देईल. मोबाईलचा सुद्धा स्वभाव आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी. तुम्ही जर कोणाला बोललेच नाही तर लोक तुम्हाला कुठं बोलतील, बोलणारच नाही. म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, माझं काळ जाऊ. तुम्ही लोकांना मान द्या, लोक तुम्हाला मान देतील. तुम्ही लोकांना प्रेम द्या, लोक तुम्हाला काय देतील, प्रेम देतील. चिडत बसू नका, जळजळू नका. जळू जळू करपून जासाल पण दुसऱ्याच्या प्रारब्धातलं तुम्ही घेऊ शकत नाहीये. म्हणून मनानं दुःखी लोक एवढे झालेले, त्याचाही विचार करू नका. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास. आणि सर्वात सुखी जर या जगामध्ये कोण असत, सुखी राम के दास. पण जे तुमच्या आणि माझ्या जीवनात दुःख आहे ते साधू संतांच्या जीवनामध्ये अजिबात नाहीये. तुकोबराय देवाला सांगता, देवा माझी अपेक्षा आहे, अंतःकरणात जे ममत्व रूपी जे जाळं आहे ते जाळं नष्ट करून एकदा मला या दुःखातून तू काय कर, मुक्त कर. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवली. ठीक आहे तुकोबराय, हे जर दुःख मी तुमचं निवारण, दुःखातून जर तुम्हाला मुक्त केलं ना पांडुरंगा, आठवीन पाय हा माझा नवस. रात्रानी दिवस पांडुरंगा, रात्रन दिवस मी तुझे पाय आठवील, भगवंता तुझं चिंतन करेल. खरं सांगू, वास्तविक तसं जर पाहायला गेलं तर ही मागणी तुकोबरायसाठी नाहीची, तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. तुकोबराय काय देवाचे पाय आठवणार आहे, कारण त्यांची परिस्थिती जर पाहिली तर गोविंद असनी, गोविंद शैनी, गोविंद त्या मनी बैसलासे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा दिनरजनी हाची धंदा. आणि गोविंदाचे जागृती अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये आणि स्वप्न अवस्थे, या 3ही अवस्थेमध्ये देवाचं चिंतन करणारे जगद्गुरु तुकोबराय. आपणही थोडं देवाचं चिंतन केलं पाहिजे. माझी विनंती गड्यांनो, एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. हे बघा, आपण आलोय कुठून, कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्त. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठे, या सर्व गोष्टीचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. एवढा अनमोल किमतीचा नर्दे प्राप्त झालाय ना. या नर्द्यासाठी स्वर्गातील देव सुद्धा, आपल्या गंधर्वाचं ऐकायचं असेल तर तुम्हाला पुण्य खर्च करावं लागतं. काय करावं लागतं, पुण्य खर्च करावं लागतं. आणि ते म्हणजे स्वर्ग म्हणजे एटीएम आहे. एटीएम कळतंय ना तुम्हाला, एनी टाइम मनी. तुम्ही म्हणजे एनी टाइम पैसा, कुठेही अडचण आली तुम्ही एटीएम मध्ये आपलं कार्ड टाकून पैसे काढू शकता. इथं पुण्य कमवायचं आणि स्वर्गात गेल्यानंतर तुम्हाला काही पाहिजेत असेल तर काय करायचं, पुण्य खर्च करायचं आणि त्या गोष्टी घ्यायच्या. पण पुण्य का संपलं, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुन ऐक, ते त्वं भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्यमृत लोकम विशंती एवं त्रैधर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबराय सांगतात, मग तर या पुण्याची पावटी सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपल्यानंतर इंद्राला सुद्धा उंदीर व्हावं लागतं. तिथं पुण्य, इथं काय कमी महाराज, जे जया पाहिजे ते
आहे रे. काही ऐका तुम्ही, कीर्तन ऐका, भागवत ऐका, रामायण ऐका, स्वर्गातील लोक एवढा आनंद सोडून ज्या अर्थी मृत्यू लोकांमध्ये येण्याची अपेक्षा करतात, तिथं काय असं नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी आनंद गाऊ गीती. आता एवढा सुंदर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा झाला, निवृत्तीनाथाचा सोहळा झाला. हा सोहळा स्वर्गात कुठे महाराज? अजिबात नाही. विशेष का नाही महाराज? देशाचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान असेल, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री जर एखाद्या जिल्ह्यात यायचा असेल तर कमीत कमी त्याच्या संरक्षणार्थ 2000 पोलीस तैनात असतात. किती हजार? 2000. 4 ते 5 लाख समाज ज्ञानोबराय सोबत होता, तुकोबराय सोबत होता, निवृत्तीनाथाला सोबत कमीत कमी 10 लाख वारकरी पांडुरंगाच्या भेटीला चालले होते. एवढे वारकरी असताना एका सुद्धा पोलिसाची गरज आम्हाला वारकऱ्यांना पडत नाही. हा संप्रदायानं महाराष्ट्रासाठी दिलेला मोठा आदर्श जे महाराज. किती आहे ना, पावसाचा विचार करत ना कशाचा करत. अरे 2 टाइम ज्यांना एसी शिवाय झोप येत नाही असे लोक सुद्धा दगडात झोपतात महाराज. ना कोणी आजारी पडत ना कोणी काय, एकदम आनंद आहे महाराज. का? कारण की ज्ञानोबराय तुकोबरायचं हे वैभव. मी एक सांगू का तुम्हाला? एका वारकऱ्याला वाखरीच्या रिंगणामध्ये एका सुशिक्षित माणसाने प्रश्न केला, काय तो चिखल अंगाला लावताय म्हणे तुम्ही लोक, कळतंय का तुम्हाला? देशाच्या पंतप्रधानाचं वाक्य आहे की स्वच्छ भारत सुंदर भारत, आणि खुशाल तुम्ही चिखलात लोळता, कपडे फाडता. त्या वारकऱ्याने त्या माणसाला सांगितलं, साहेब हे आम्हालाही कळतो, चिखल अंगाला लावणं चांगलं नाही, रोगराई होईल, पण न जाणो एवढ्या लोकांमध्ये माझे ज्ञानोबराय चालत आहेत, माझे तुकोबराय चालत आहेत, माझे निवृत्तीनाथ दादा चालत आहेत, माझे सोपान काका चालत आहेत, माझी मुक्ताई चालत आहेत, माझ्या जनाबाई चालत आहे. चुकून जरी त्यांच्या चरणाचा रजकण आमच्या शरीराला लागला तरी आमच्या जीवनाचं कल्याण होईल, म्हणून आम्ही काय करतो, तो चिखल काय करतोय, अंगाला लावतो. हौशे गौशे 900 जरी असेल तर त्यात कोणीतरी संत राहीलच ना महाराज. आणि महाराजांचं प्रमाण आहे ना, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. म्हणून सर्वांना माझी विनंती, जीवनामध्ये वेळ नका वाया घालू, देवाचं चिंतन करा. बरं किती गोड भावगीत आहे पा. हरिभजना विन काळ घालवू नको रे, 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 हरिभजना विन काळ घालवू नको रे. धुळीचा सपा घेऊन भावा, धुळीचा सपा घेऊन भावा, भेटी नाही जीवासी वा, भेटी नाही जीवासी, तरीचा प्राण दिवा, अंतरीचा प्राण दिवा, नावीन काळ घालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे. भगवंताच्या चिंतनाविना वेळ वाया नका घालू. एवढे अनमोल किमतीचा पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठर, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, एक एक योनी कोटी कोटी फेरा. अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय ना. मग इथं येऊन देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा, कधी नरदे जाईल काही सांगतात नाही. हे काळानं काळाची तोंडी, घातली लोणीयाची उंडी, माशी पाख पा करीत हे सरे. कपातला चहा कपातचा असतो, बशीतला बशीत. लोक म्हणे आताच तर कीर्तनात पाखवा वाजवला होत्या ना, मला उशीर थोडा लागतं नाही. आताच तर पुरुषोत्तमाच्या कीर्तनात पहिली चाल म्हणली हो, वाटत नव्हतं इतक्या लवकर सांगा जायला उशीर लागत. सास रुख जाएगी चलते चलते, सास रुख जाएगी चलते चलते, तमाम जाएगी चलते चलते, तमाम जाएगी चलते भरोसा है जिंदगी का, भरोसा है जिंदगी का, भरोसा है
के कलिका कल प्रात को खिलीना. मग कधी जाईल काही सांगता येत नाही, क्षणिक आहे. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही काय करू शकतात महाराज? यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधीना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरे कीर्तनात. ना तुम्ही योग करू शकतो. काय योग करणार आहे महाराज आपण? अहो आपण 2 तास कीर्तनाला बसतो तर रामदेव बाबाचे 72 आसनं करतो महाराज. योग होणार आहे का आपल्याला? लोक 2 तास कीर्तनाला येतात, लोक त्यांच्या तोंडातल्या तांबाखूचा त्याग नाही करू शकत, गुटख्याचा त्याग नाही करू शकत. शास्त्र तर सांगतोय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. सोडायच्या भानगडीत धरूच नका, धरायच्या भानगडीत ठेवा, सोडू नकाच काही. गवळणीने घर नाही सोडलं, गवळणीने स्वधर्माचा त्यागही नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकल्या. याचं कारण गवळणी घरामध्ये राहत होत्या तरी मनामध्ये आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. मथुरेला ज्यावेळेस गवळणी दही दूध तूप लोणी घेऊन जायच्या, अंतकरणामध्ये भगवंताचं चिंतन चालू असायचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. देवाचं चिंतन अंतकरणामध्ये चालू असल्यामुळं अंतकरणात तिथे तोंडावाटे बाहेर येतं. मग गवळणी म्हणायच्या गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्यागे, तव तव हासती मथुरे. एखादी माय मावली माया हो उद्या तुमच्या गावात आली. काय गावात माय? करी करी का तरी? करी तरी पण असते ना इकडं तरी. एखादी माय माऊली उद्या तुमच्या गावामध्ये आली, तिच्या डोक्यावर बटाटे वांगे टमाटे कांदे, ती तुम्हाला म्हणायला लागली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे. काय विचार करसाल माया हो तुम्ही एवढाच विचार करसाल बाई नक्कीच्या गोळ्या संपलेल्या आहे. बरोबर आहे का नाही? गवळणीला सुद्धा लोक तसंच म्हणायचे. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. अरे परमार्थामध्ये लोकांनी आपल्याला हसलं पाहिजे, त्यावेळेस परमार्थ चांगला होतो महाराज. परमार्थ जर जीवनामध्ये करायचा असेल तर लोकांनी आपल्याला येडं म्हणलं पाहिजे. काय म्हणलं पाहिजेत? घरचे म्हणतात का महाराज आमच्या म्हाताऱ्याला येडं झालं हो, नुसतं उठलं की कीर्तन, उठलं की कीर्तन. ते आपल्याला येडं समजतात आणि आपण त्या येडेपणाचा आनंद घेऊन बघून त्याचं काय करायचं? चिंतन करायचं. अपने धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ, अपने धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ. आणि संसारात तरी कोण हुशार असतं महाराज? लहानपणी घरचे म्हणतात अक्कल नाही, बाप म्हणतो. लग्न झाल्यावर बायको म्हणते आमच्या यांना ना अजिबात अक्कल नाही. आणि म्हातारं झाल्यावर सुनबाई म्हणते महाराज आमच्या म्हाताऱ्याला अजिबात अक्कल नाही. मग नेमकी अक्कल येते कधी? मसनात गेल्यावर का मेल्यावर? संसारात कोणी येडं म्हणण्यापेक्षा परमार्थात येडं म्हणलं पाहिजे, दिवानं झालं पाहिजे. ओ मैं तो दिवानी बनी असा परमार्थ करा. वेळ जीवनामध्ये वाया नका घालू. गेलेली सत्ता प्रयत्न केल्यानंतर मिळू शकते, गेलेली संपत्ती प्रयत्न केल्यानंतर मिळू शकते, गेलेला पैसा प्रयत्न केल्यानंतर मिळू शकतो, पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. मग एवढा गोड नर्दे प्राप्त झालाय ना, माझी विनंती करा नवी नवी तो सकळ जना कर जोडून थोर लहाना दानी तुले द्या मज दिना म्हणे तुके या बंधू राम. म्हणा फक्त देवाचं चिंतन करा. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, माता पिता बंधु भाई अरे सखा वो हमारा है. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. नाम के सहारे ब्रह्मा सृष्टि को रचाता है. समाधि में बैठे शंकर नाम को ही गाते हैं. नाम का प्रकाश लेके, नाम का प्रकाश लेके सूरज चंद तारे. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. देवाचं चिंतन करा, आपल्या मस्तीत जगा. लोकांनी आपलं वेडं म्हणलं पाहिजे. वेडा झालो वेडा झालो वेडियाचे. अरे तुकोबरायसारख्या माणसाला जर लोक वेडं म्हणत होते तर आपण परमार्थ करणाऱ्या माणसाला लोकांनी येडं का म्हणून म्हणलंच पाहिजे. देवासाठी वेळ काढा. वेळ नका जीवनामध्ये वाया घालू. वेळ जर जीवनामधून गेली तर काय साध्य करणार आहे? सकळांच्या पाया माझे दंडवत, कराल तेही तसाच करा.
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा, एक क्षण सुद्धा देवाच्या चिंतनाविना वाया नका घालू. आता तरी पुढे हाची उपदेश करा रे बापानो साधन हरीचे झनिकरणीचे. येणे नो हे जन्म यमाची यातना ऐशी या साधना. अगदी थोडा विषय कधी देवाचं चिंतन करणारे कबीर महाराज सांगतात, दिहुडा हो टाळ टाळ तो दिन का महिमा कब सुमरो अब तुम कब सुमरो अब म्हणजे शरीर. कबीर महाराज सांगतात दिहुडा दो दिन का महिमान. अरे कब सुम. हिंदी नाही कळलं, मराठीत सांगतो. अल्पायुष्य मानव देह शतक नेले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाचा आयुष्य. तुम्हाला किती वर्षाचा आयुष्य? 100 मध्ये 50 झोपीत गेले, खाली किती उरले? बोला हे बाबा किती उरले? 50. 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्याने 5 वर्ष पोरी पाण्यात गेले, खाली किती उरले? 15. 15तले 3 कोरोनात गेले, किती उरले? 12. आता 12 वर्षात तुम्ही काय काय करणार आहे? काहीच नका करू, फक्त भगवंताचं चिंतन करा. तुकोबराय सांगतात, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस. किती सबसिडी दिली पाहिजे देवानं महाराज. अहो जेवढी मंत्रालयानं सबसिडी दिली नाही, केंद्रात नाही, महाराष्ट्र राज्यात नाही, तेवढी सबसिडी ना हरी बोला देता. हरी बोला कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची सबसिडी नाही तर काय? हरी बोला भांडता, हरी बोला कांडता आणि सर्व कार्य करिता. एवढी सबसिडी जगात. भांडताना सुद्धा देवाचं नाव घेऊ शकता तुम्ही. देवाचं नाव घ्यायला आंघोळीची गरज नाही, जातीची गरज नाही, तुमच्या वयाची गरज नाही, शिक्षणाची गरज नाही. शेवटचं प्रमाण घेऊ. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन. तुकोबराय हे सांगतात ना, ठाईचं बैसोनी न लगती सायास. हे तुकोबराय सांगतात. न लगे तीर्थाचे भ्रमणात बाबा सांगतात. सर्वांनी एवढंच सांगितलं, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. तुकोबराय सुद्धा देवाला सांगतात, देवा निश्चित मी तुझं चिंतन करील. आणि कंटाळले होते तुकोबराय. पुरे आता नको तुझे याची सत्ता. शेवटी तुकोबराय देवाला सांगतात, देवा बहु दूरवरी
समुद्रामधून त्या सागरामधून माझ्यासारख्या लेकरांनी कपभर पाणी काढणं म्हणजे समुद्रातलं पाणी निश्चित कमी होणं नाहीये. मी आवर्जून कीर्तनामध्ये सांगत असतो, खूप सुंदर नियोजन आमच्या सचिन दादाने केलं. वास्तविक देशाची सेवा करत आहेत ते. या जगातील सगळ्यात भाग्यवान माता जर कोणती असेल तर ती कीर्तनकाराची नाहीये, बरं, गायकाची नाहीये, वादकाची नाहीये. या जगातील सगळ्यात भाग्यवान माता जर कोणाची असेल तर ती फक्त या देशाच्या जवानांची. का 9 महिने 9 दिवस एखाद्या माय माऊलीने एखादं लेकरू आपलं गर्भात वागवावं, तळ हाताच्या फोडासारखं जपावं आणि तो रक्ताचा गोळा देशाच्या सेवेसाठी समर्पित करणं, हे धाडस फक्त त्याच माय माऊलीकडे असू शकतो, दुसऱ्याकडे असू शकत. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नहीं तो जननी बांझ भली क्या खावे क्या नूर. आणि आपल्या आजीचा उत्सव नातवानी करावा हा आनंद काही आगळा आणि वेगळा आहे. म्हणून सचिन दादाच्या कृपेमुळे सचिन दादाने खूप विनंती केली. ते ड्युटीवर असताना मला फोन करायचे, महाराज मला तुमचा कार्यक्रम ठेवायचा आहे, माझी सुट्टी इथपर्यंतच आहे, पण आता वारी असल्यामुळं कळत नव्हतं. ते म्हणे 11 तारीख काही करून तुम्ही घ्या. पण अजून तर महाराज झाल्यापासून कधी वारी चुकली नाही बरं ज्ञानोबा तुकोबराच्या कृपेमुळं. जवळपास असतं तर करायला काही हरकत नाही. आता पंढरपूरच्या वारीतून इकडे यायचं आणि परत जायचं म्हणजे 1 दिवस जायला 1 दिवस यायला. त्यांना म्हटलं आपण 22 तारखेला करू. ते म्हणले काही हरकत नाही, 2-4 दिवसांनी माझी सुट्टी समाप्त होणार आहे, मग मी निघून जाईल. म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्वांच्या मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. मी विनंती करील गड्यांनो, तुम्हाला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या मायबापाची सेवा करून घ्या. एकदा का मायबाप गेल्यानंतर तुम्ही किती जरी प्रयत्न केले तर मिळत नाही. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं. हे बघा, संपत्तीमुळे, तुमच्या शिक्षणामुळे, तुमच्या बायकोमुळे जर तुम्हाला तुमच्या मायबापाचा त्रास होत असेल तर माझी तरी विनंती करेन, एवढी संपत्तीच कशाला कमवता की त्या संपत्तीमुळे आपल्या मायबापाची लाज वाटेल आपल्याला. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर गेले ना तर मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स महिन्याला 1-1 लाख रुपये. मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांच्या मोठ्या मोठ्या अब्जाधीश लोकांच्या दारात जर गेले तर त्यांच्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. पण त्यांचं नशीब एवढं खराब असतं की त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये असतात. वारीच्या अगोदर पनवेलला एका ठिकाणी कीर्तन केलं. कीर्तन संपल्यानंतर एका चांगल्या माणसाने मला चहा घ्यायला घेऊन गेले. म्हणे महाराज चला ना, आमचं घर जवळच आहे. मोठी 2-3 कोटी रुपयाची गाडी आली, पहिल्यांदाच बसायला भेटलं त्या गाडीमध्ये. आणि गेल्यानंतर हे मोठंच्या मोठं कमीत कमी 70-80 करोड रुपयाचं त्याची हवेलीच होती. तो एकटाच होता. चहा वगैरे झाल्यानंतर जोरात रडायला लागला. मी म्हणलं बाबा तुमची माझी ओळख नाही, कीर्तन ऐकून ओळख झाली, तुम्ही एवढ्या जोरात का रडताय? आणि त्याने रडता रडता मला सांगितलं, म्हणे महाराज मी कमीत कमी 35 ते 40 हजार कोटीचा मालक आहे. म्हणे पनवेलच्या एअरपोर्ट जवळ माझी 700 एकर जमीन आहे. पनवेलचं एअरपोर्ट म्हणजे नवीन मुंबईचं हे जे आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस त्याच्यापेक्षा मोठा आहे. आणि तिथला 1 गुंठा म्हणे महाराज 40 ते 50 लाख रुपये गुंठा चालला. तिथं माझे 700 एकर जमीन, माझा एकुलता एक मुलगा आहे. म्हणलं बरोबर. मग तो अमेरिकेचे जे 5 टॉप 10 डॉक्टर आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा 2ऱ्या किंवा 3ऱ्या क्रमांकाचा आहे. एवढा हुशार आहे म्हणे महाराज. तो म्हणलं मग आता 1.5 महिना झाला त्याची आई मरण पावली हो म्हणे. म्हणलं मग मी फोन केला माझ्या लेकराला, हे दादा तुझी आई मरण पावली तर स्वतःचं जेट वगैरे घेऊन विमान घेऊन सर्व खर्च कर, पण तू तुझ्या आईच्या अंत्ययात्रेला ये, कारण की तू एकुलता एक मुलगा आहे तिचा. शेवटी मरताना ती फक्त तुझीच आठवण करत होती.
त्या मुलाने आपल्या बाप्पाला सांगितलं, पप्पा माझं खूप बिझी शेड्यूल आहे, माझं नाही येणं, असं करा ना, अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा, त्या व्हिडिओ कॉल मधून मी माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. हे बघा, पैशानं जर तुमचे मायबाप तुम्हाला दूर जात असेल, शिक्षणानं जर तुमचे मायबाप दूर जात असेल, तर माझी तरी हात जोडून विनंती गड्यांनो, एवढं शिक्षणच नका घेऊ की आपल्या मायबापाची आपल्याला लाज वाटेल. म्हणून सर्वांना माझी विनंती, नाही काही जमलं तरी चला, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. अख्खा महाराष्ट्र फिरा, अख्खा देश फिरा महाराज. इंजिनियर लोकांचे मायबाप सापडतील वृद्धाश्रम मध्ये, कलेक्टरचे सापडतील, वकिलाचे सापडतील, बिल्डराचे सापडतील, मोठ्या मोठ्या उद्योगपत्याचे सापडतील. पण नारदाच्या गादीहून सांगतो, स्वाभिमानानं सांगतो, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कोणत्याच वृद्धाश्रम मध्ये माझ्या शेतकऱ्याचे मायबाप सापडणार नाही. जगातले सगळ्यात श्रीमंत लोक जर कोण असेल तर शेतकरी असू द्या, ते दारू पित असतील, असू द्या ते गरीब असतील, पण जीवनामध्ये आपल्या मायबापाची सेवा करतात. म्हणून सर्वांना माझी विनंती, माणसं जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यानंतर कळतंय. म्हणून ज्या ठिकाणी आमच्या कमळाबाई असेल, आजी असेल, त्या ठिकाणून ज्यावेळेस हा कार्यक्रम पाहत असेल तर त्यांच्याही डोळ्याला धारा लागत असेल, ती म्हातारी विचार करत असेल, किती भाग्यवान आजी मी. अरे तर जिवंतपणी पोरं भाकरी घालत नाही, जिवंतपणी पोरं मायबापाला बोलत नाही, मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या नातवाने माझा कार्यक्रम एवढा भरभरून ठेवलाय. निश्चित सचिन दादा, तुमची आजी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. तुम्हाला काय आशीर्वादाची गरज आहे महाराज, तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ लोक आहात. आम्ही लोकांच्या अंतकरणातले द्वेष कमी करण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही बाहेरचे द्वेष कमी करण्याचा प्रयत्न करता. हे बघा, त्यांना सुद्धा पत्नी आहे, त्यांना सुद्धा मुलगी आहे, त्यांना सुद्धा मुलं आहे, सर्व आहे त्यांना, तरी सुद्धा ते देवाजवळ. जर आता मी जम्मू काश्मीरला 15 दिवस सप्ताह संपल्यानंतर गेलो होतो, ते वातावरण तिथलं पाहिल्यानंतर कळलं की लोक कसं ऍडजस्ट करत असेल महाराज. ते त्या ठिकाणी उभे आहे म्हणून आपण एवढ्या आनंदाने कीर्तन ऐकत आहोत, ते त्या ठिकाणी उभे आहेत म्हणून आज आपण एवढ्या आनंदानं एवढं इकडे जीवन जगत आहोत. अरे त्यांना ना दिवाळी आहे, ना दसरा आहे, ना काहीच नाहीये. हे बघा, त्यांचं जीवन फक्त एवढंच आहे की त्यांचं जीवन फक्त भारत मातेसाठी. कोणासाठी आहे? आपण पांडुरंगाला गेलो की पोरं मागतो, आपण पांडुरंगाला गेलो की कीर्तन वाढू दे म्हणतो, आपण ह्या देवाला गेलो की